नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे ठीक असाल। तर आज आपण इथे इडलीचे बॅटर जे असतं आपण बनवलेलं ते शिल्लक राहिलेल्या बॅटरपासून आज आपण इथे नाश्त्याची खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत। बऱ्याच वेळा असं होतं की आपण इडलीसाठी जे मिक्सचर बनवतो मग त्याच्यामध्ये इडली डोसे वगैरे बनवतो, मग तेच बॅटर जेव्हा शिल्लक राहतं तर त्याच्यापासून तुम्ही खूप छान अशी नाश्त्यासाठी रेसिपी बनवू शकता। तर त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, ह्या बॅटरमध्ये मी एक छोटी वाटी रवा मिक्स केलेला आहे। म्हणजे हे ऑप्शनल आहे, कारण हे बॅटर थोडंसंच होतं, तर ते अजून थोडं त्याची क्वांटिटी वाढवण्यासाठी मी त्याच्यात एक वाटी रवा मिक्स केलेला आहे। तर आपल्याला आता काय करायचं आहे, ह्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करून याला मिक्सरमध्ये एकदा आपण बारीक करून घ्यायचं आहे। कारण ह्याला आपण थोडा वेळ भिजत ठेवणार नाही आहेत, कारण ह्यात रवा टाकल्यामुळे थोडं भिजत ठेवावं लागेल, पण तसं न करता मी इथे त्याला डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे, जेणेकरून तो जो रवा आहे तो ग्राइंड होईल। तर आपण आता ह्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेऊया आणि याच्यात पाणी मिक्स करायची आवश्यकता नाही आहे। बघू शकता इथे आपलं मिक्सरमधून छान असं ग्राइंड करून झालेलं आहे। तर याची कन्सिस्टन्सी सेम याच प्रमाणात ठेवायचे। याच्यामध्ये मी फक्त रवा ॲड केल्यानंतर त्याच वाटीच्या साहाय्याने थोडंसं पाणी ॲड केलं होतं। आता आपल्याला या बॅटरमध्ये एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि गाजर खिसलेलं टाकायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर मिक्स करायची आहे। त्याला आपण मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार ह्याच्यात आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला। आता हे छान असं आपल्याला मिक्स करून झालेलं आहे। तर याला आपल्याला भिजवण्याची आवश्यकता नाही आहे, कारण पीठ आपलं ऑलरेडी खूप छान असं भिजलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी 2 प्लेट्स घेणार आहे, त्या दोन्ही प्लेट्सला आपल्याला ऑइल लावायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ते बॅटर जे आहे ते आपल्याला प्लेट्समध्ये काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही प्लेट्समध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे, बघू शकता। तर दुसऱ्या प्लेट्समध्ये पण सेम तसंच करून घ्यायचं आहे। तर इथे आपल्या दोन्ही प्लेट्समध्ये बॅटर हे झालेलं आहे। त्याला तुम्ही खाली थोडंसं हे करा, जेणेकरून जे बॅटर आहे ते एकदम सगळीकडे सेम प्रमाणात हे होईल। त्याचबरोबर इथे मी साईडला कढईमध्ये, म्हणजे कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवलेली आहे, तर एक जाळी टाकलेली आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि वरून एक जाळी ठेवायची आहे। तर तुमच्याकडे छोटी जाळी असेल तीही ठेवू शकता, माझ्याकडे मोठी अवेलेबल होती तर मी ती ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दुसरी प्लेट ठेवायची आहे। तर हे आपल्याला एक 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे। एक 15-20 मिनटानंतर तुम्ही चेक करू शकता, बघू शकता खूप छान असं इथे आपलं पूर्ण पीठ असं आपलं वाफरलेलं आहे बॅटर। आता एक प्लेट काढून ठेवूयात बाहेर आणि दुसरी प्लेट चेक करूया की त्याच्यातलं पण प्रॉपर शिजलेलं आहे की नाही। बघू शकता चमच्याला काही चिटकत नाही आहे, म्हणजे ते छान प्रकारे वाफरलेलं आहे। तर आता दोन्ही प्लेट्स आपण खाली काढून ठेवलेल्या आहेत। तर ह्या थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूयात आणि त्यानंतर याचं आपण काढून घेऊयात। थंड झाल्यानंतर तुम्हाला सुरीच्या साहाय्याने प्लेटमधून काढून घ्यायचं आहे। बघू शकता खूप छान असं झालेलं आहे। आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। तुम्ही याला कट करून असंच खाऊ शकता किंवा तुम्ही याला छान असं याला फ्राय करू शकता। फ्राय केल्यानंतर ते अजून छान लागतं। तर याला आपण पहिल्यांदा कट करून घेऊयात। तर ट्रायंगल पीसेसमध्ये मी इथे कट करून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही इथे कट करू शकता, इवन तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये पण कट करून घेऊ शकता छोटे छोटे पीसेस। तर इथे मी ट्रायंगल पीसमध्ये कट करून घेतलेलं आहे, बघू शकता। तर आपण ह्याला कमी तेलामध्ये तळू शकतो, यासाठी आपल्याला जास्त तेलाची आवश्यकता नाही आहे। तर तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता ह्याला फ्राय करून घेऊया। तर अशा पद्धतीनं तुम्ही इडलीच्या राहिलेल्या बॅटरपासून असं छान नाश्ता बनवू शकता। एकदम झटपट होतो, काहीच वेळ लागत नाही। जस्ट त्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या वगैरे ॲड करून छान असं त्याला बनवू शकतो।
तर लहान मुलांना खूप आवडतं अशा रेसिपी तुम्ही अशा बनवू शकता। तर छान असे ह्याला एकदम ब्राऊन अशा पद्धतीने आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि ह्याला जास्त डीप फ्राय करायची आवश्यकता नाही आहे, कमी तेलामध्ये तुम्ही त्याला तळून घेऊ शकता। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। बघू शकता खूप छान असं फ्राय करून झालेले आहेत। इवन तुम्ही ह्याला असंच खाऊ शकता किंवा मग सॉस सोबत खाऊ शकता किंवा आपण जे इडलीसाठी चटणी बनवतो त्याच्यासोबत खाऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपले इथे पूर्ण रेसिपी रेडी झालेली आहे। बघू शकता खूप छान असं त्याला कलर आलेला आहे, एकदम ब्राऊन असा दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि खाण्यासाठीही ते तितकेच टेस्टी लागतात। तर आपली रेसिपी पूर्ण रेडी झालेली आहे। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। थँक्यू गाईज।